ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। अरे कुठं निघाली हो सवारी पाटील? अरे बैल बंडीवर बसून आहे तर कुठं जाणार आहे? वावरातच जाणार आहे ना का कुठं जाऊ? नाही आता टाइम लय झाला ना हो, 5:30 वाजू राहील ना, म्हणून म्हटलं आता काय करू राहिले वावरात जाऊन बैल बंडी घेऊन. नाही तुझे बरोबर आहे म्हणा, हे नेऊन देतो वावरात आणि वापस येतो. देवानंद भाऊ आहे ना सोबत, तुम्ही काय चालले मग? तिकडून एकटा याच्या जीवावर येते म्हणे, तर तुम्ही चला म्हणे सोबत, जरा गोष्टी करत करत ये नव्हते म्हणे. म्हटलं बरं बा चला. कुठे गेले सरपंच साहेब, कुठे गेले आपले? काही माहित नाही कुठे गेले, तर दिवसभरापासून काही दिसले नाही, काही नाही, काही भेटगुट नाही द्यायची वाली. मोहनच्या पांटेल्यावर असं बहुतेक, तिकडे जाऊन पाहा आता, तिकडे चाललेस तर तुम्ही. काय आहे अरविंदराव कामाची गोष्ट आपल्या पेपरात? पहा बरं काय आलं तर. 2 मिनिटं. कुठं गेलं रे? आता तर होतं इथं सटका मटका लिहून. अरे बापा, पंजा आला कल्याणले. भेटते का नाही भेटत एखादा आकडा तुम्हाला देवानंद भाऊ? हा काय त्या दुव्याच्याच मागं लागले तुम्ही? हा असा कसा साप येते तुमच्यावाल्या सपनात नाही? आणि साप आल्यावर कसा काय दुवा लावता? दुसरं काही लावायला भेटत का तुम्हाला? हा एकांडाव तुम्हाला म्हणतो राहिलो का पंजा लावून पहा, पंजा लावून पहा. 2-3 दिवसापासून म्हणू राहिलो, येऊन राहिला 2-3 दिवसापासून पंजास. नाही हे गोष्ट बरोबर आहे, पंजा शिवराला 2-3 दिवस झाले कल्याणले. अरे तुम्ही एकदा पंजा लावून पहा बरं देवानंद भाऊ. उद्या पंजा लावा तुम्ही, लावून पहा लागन. उद्या पाटीलच्या मनानं आणि अरविंदरावच्या मनानं घ्या लागन थोडंसं. चला चला लवकर चला बरं, उशीरला हुराला इकडे लवकर तिकडून बी ना, रात्र होते मग आले. चला बसा बा तुम्ही, येतो आम्ही वावरातून जरा चक्कर मारून. काय इथं दिवसभर बसल्यापेक्षा रिकामे, हा ते मोबाईल पाहत बसल्यापेक्षा वावरात जा, एखाद्याच्या कामाले. पाटीलच्या चालले जा, नाही तात्याच्या वावरात काम तर. नाही 5 लागन ना, 5 लागन. पाटलाला विचारून काही वावरात काम आहे का? तर कसा इथं खाली पिली बसून काही कामाची गोष्ट नाही आहे. फालतू खर्चाले पैसे लागते, घर चालवायला पैसे लागते ना आपल्याला. अरे एकाही जण नाही म्हणून राहिला ना हो, काय कामाले चालता काय असं तसं. कदा सोन्यान चेत्या होत्या आम्हाला काही ना काही काम भेटून जाय. पण आता ते काय माहित कुठं चालले, तर काही आता पता नाही त्याच्या भरोशावर बसू राहिले काय. काम करणेवाल्याला काम तर कुठे भेटते? पाटलाला विचारा, नाही तर मग देवानंद भाऊला विचारा. आता तात्याच्या वावरात काम असलं तर तात्याच म्हणते चला म्हणून, पण तात्याच्या वावरात काम नाही आहे ना आता. अरे नमस्कार हो इंजिनियर साहेब. अरे नमस्कार इंजिनियर साहेब. मागं तर कोणी नाही आहे रे, आपल्यालाच म्हणून राहिले वाटते हे इंजिनियर. शांत राहायचो हा, जास्त खावलू नको त्याच्यावर. चुपचाप मध्ये घे यायले फाईलवर. यायले जर खावलं शेन तर ते अधिक चिडून दे ना आपल्याला. हा जास्त चिडू नको, चुपचाप राह. अरे मागं कुठं पाहू राहिले तुम्ही? तुमच्या दोघायलाच म्हणून राहिलो ना इंजिनियर. बापरे, डायरेक्ट इंजिनियरच म्हणून राहिले तुम्ही? थांब ना, होऊ तर द्या इंजिनिअरिंग आमची वाली पूर्ण तर होऊ द्या, मग म्हणा भाऊ इंजिनियर. आता इंजिनियरले इंजिनियर नाही म्हणून तर काय म्हणा. आता ते तुम्ही आहे ना इंजिनिअरिंगले, हे महत्वाचं आहे ना. करा बुवा, आमच्या गावाचं नाव मोठं करा, मोठे इंजिनियर बना. आणि काय रे बुवा हे डब्बा एवढा मोठा? आता MIDC जायचा डब्बा होय हा? काय तुम्ही कॉलेजला घेऊन गेलते काय? आणि एकच दप्तर? काय कसं काय रे बुवा, इंजिनिअरिंगले चालली आहे का आधी काही का खोटे बोलू राहिले आमच्यासोबत? अरे नाही नाही, आता एकाच दप्तरात जर काम होऊ राहिलं असं, पुस्तकच नेणं आहे ना. हा तर म्हटलं दोघांचे पुस्तक एकाच याच्यात जाऊ द्या, बुक आणि पुस्तकं. आणि राहिला डब्याचा विषय, डब्बा कसा तो खराब झालता तर हा निवड राहिलो. इतक्या महिन्यापासून तुम्ही आता कसे काय चालले रे बा कॉलेजले? इतक्या महिने गेले नाही तुम्ही, आता कसे काय चालले अचानकच? काही पेपर आहे काय? हा आहे ना, आता 8-10 दिवसानं पेपर आहे म्हणून जा लागते. आणि कॉलेजचं काय आहे, रोज गेलं नाही गेलं तर काही फरक नाही पडत. घरी अभ्यास चालू आहे आमचा वाला. यायले वाटवाला अरविंदराव काय यायले काही माहीतच नाही आहे. हा चांगलं झोडपलं असं घरी म्हणून चालले शाळेत. सांगू राहिले मोठी तर कॉलेजले आहे, इंजिनिअरिंगले आहे, नाकरीचं वर्ष आहे, नाही काय? यायले वाटवाला यायले काही माहीतच नाही, भयाळच आहे. इंजिनिअरिंगले कॉलेजचं नाव काय रे तुमच्यावाल्या? जिल्हा परिषद इंजिनिअरिंग कॉलेज सांगा. हेच आपलं जिल्हा परिषद इंजिनिअरिंग कॉलेज. कोणत्या जिल्ह्यात आहे कॉलेज? हा हे आजूबाजूच्या गावात बी नाही, शहरात बी नाही. हे कुठून आणलं तुम्ही नवीन? हाय नाही तर काय तर. हा इथं बसल्या बसल्या दिसन का तुम्हाला? लंगर आहे ते, जंगलाच्या ठिकाणी आहे ते. मग इथं तिथं आहे का, रस्त्यावर आहे का ते? प्रोफेशनल कॉलेज आहे ना, लोकल कॉलेज थोडी आहे बाकीच्या सारखं. अरे विदेशातले लोक आहे तिथे शिकायले. मग इथं बसल्या बसल्या दिसन का तुम्हाला? चल जा एकदा दाखवून तुम्हाला. चला उशीर उर आला आम्हाला, येतो नंतर भेटू. चांगला मार खाल्ला नाही यायनं याच्या बापाच्या हातचा. हे काय सांगते आपल्याला? चांगलं झोडपला यायले धरून म्हणून तर शाळेत चालले हे. आणि सांगू राहिले का इंजिनिअरिंग कॉलेजला चालले? आणि नवीनच कॉलेज पाडलं यायनं, जिल्हा परिषद इंजिनिअरिंग कॉलेज. हा अरे सगळे चिवत्या बनवायचे धंदे आहे ना यायचेवाले, काहीच नाहीत ना यायले. अचा 3 वर्षापासून तिथं विषय नाही निघून राहिले याच्यानं, कॉप्या करून बी निघून नाही राहिले. कसे पोट्टे असं रे बा हे मेंदाळ आहे का ते? असेच पैसे कमावू राहिले काय? तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमावू राहिले. दिमाग आहे त्याच्यापाशी. मग पाहिलं नाही काय कुठं कुठं डोकसं लढवते ते? मेंदाळ नाही आहे, चांगली चॅप्टर आहे ते. मग मेंदाळ आपण आहे का त्याच्या गोष्टीतनी फसतो आपण? जिथं लात मारते तिथं पैसे कमावते ते. मेंदाळ आहे का ते? नाही हे गोष्ट बरोबर आहे तुमची. का त्याला माहित आहे, आपण जर एकदा 10वी पास झालो आपल्याला रोज जा लागन. मग इकडे हे व्याजाचे धंदे, हे लूटमाऱ्या, हे ताताले फसवेगिरी, येले त्याला फसवेगिरी, असे करून पैसे कोण कमावन? दिमाग आहे त्याला बाबा.
आता ते शाळेत चालले तर काय सर्कस सुद्धा जाते काय हा? आज पाय बरं किती दिमाग लावलं ते ना, एकच दप्तर घेतलं आणि एकच डब्बा दिसू राहिला मला त्याच्यापाशी हा. पैदल गेले आणि पैदल आले ना ते एवढ्या दूर. आता काय माहित बाबा कसे काय गेले पैदल आणि कसे काय आले, तर हे तर इथून तिथे पैदल नाही चालत हे. काहीतरी कांड करणार आहे दोघं जण. अशा शाळेत नाही चालले हे. मला तर चाराण्याचा भरोसा नाही आहे दोघांवर. मग खतरनाक आहे ना बाबा दोघं जण हे. कुठं आणाच्या लायकीचे नाही आहे आणि काहीच नाही आहे. खतरनाक आहे. 3 वर्षापासून एका शाळेला घुमवू राहिले ते, शाळेच्या मास्तर आले असे तसे असन का, साधारण असन का हे. झोडपलं चांगला आहे पण त्याईले, हा चांगला मार बसलाय त्याईले, म्हणूनच गेले ते, नाही तर ते जात नव्हते काही, ते डायरेक्ट पेपराच्या दिवशी चालले होते. अशी गोष्ट आहे मग ते तात्या, नाही चांगलं झोडपलं धरून. हो काय, हो ना, लय चुट्या बनवले ते सगळेले. हा, इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. 3 वर्षापासून 10वी निघून राहिले त्याच्यानं, आणि आपल्याला सांगू राहिले का इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तरी ते विचार केला मी, तरी तो विचार पडला मला, असं कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज आहे का फक्त पेपराला बोलावते. हा, मस्त घुमू राहिले ते इकडे, मस्त रवटाई राहिले ना. हा, आणि आपल्यालाच पैशाला चुना लावून देते ते. मी जसं गेलो तर मला म्हणते का तात्या तुम्ही इकडे कसे काय. म्हटलं तुम्ही इकडे कसे काय. मी म्हटलं तुम्ही काय सांगा पहिले इकडे कसे काय, तर तुम्ही तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे म्हटलं, इकडे कसे काय आले शाळेत. आता माहित तर आम्हाला सगळंच होतं. तो जो मास्तर आहे त्याच्या वर्गातला तोच विचारत आला होता, ते ना सगळं सांगून दिलं आम्हाला. आणि आता जरी आले नाही म्हणे तर डायरेक्ट टीसी आहे म्हणे त्याच्या हातात. डायरेक्ट ते मुख्याध्यापक माझ्यासोबत बोलले ना का ते जर आले नाही शाळेत, जर आले नाही म्हणे ते आता रोज जर शाळेत आले नाही तर डायरेक्ट टीसी त्याची वाली त्याच्या घरी पाठवण्यात येणार आहे म्हणे. त्याला तेवढं सांगून देता म्हणे घरच्या आईले. का हो तात्या, ते एवढ्या दिवसापासून शाळेत नाही चालले, काही नाही चालले, तर मग त्यानं घरी काही ना काही लेटर नाही पाठवले पाहिजे त्याच्यावाला. लागन तेवढे लेटर पाठवले म्हणे त्यानं, पण त्यानं पोस्टानं पाठवले. हा, चपराशाच्या हातानं किंवा मास्तरच्या हाताने नाही पाठवले. मास्तरच्या किंवा चपराशाच्या हाताने पाठवले असते तर इथपर्यंत प्रकरण झालं नसतं ना, घरच्या आईले माहित पडलं असतं का हे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे नाही बा, हे शाळेतच आहे. येऊ राहिले हा, चुपचाप राहता. हे आहेच का सगळे इथं, यायला गमत नाही वाटते. चल चुपचाप चल चेत्या, हा सारखा घरी चला. आता इथं काही टाइमपास करून काही कामाची गोष्ट आहे नाही. अरे बापरे तात्या, चुपचापच गेले नाही, कोण बोलूनही नाही राहिले. देणं आवाज देणं त्याले, त्याली मजा नाही घेत का ते. हा, सगळ्याचीच मजा घेते ते, की आता मजा घे त्याची. अरे इंजिनियर साहेब कुठे चालले हो, इंजिनियर साहेब. हो सोन्यांचे ते इंजिनियर साहेब कुठे चालले म्हटलं दोघं. अरे पैदल गेलते का कॉलेजमध्ये. हा, गाडी घेऊन जायची होती तात्याची, लय थकले असेल ना. आता इतक्या दूर इंजिनियर कॉलेज आहे तुमचं, तर पैदल गेले होते वाटते. हे सगळे कारनामे चेत्या तात्याचे होय. हा, तात्यानंच दिलाय म्हटलं त्याला शिलकावून का हे शाळेत आहे म्हणून, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही आहे म्हणून तर म्हटलं मोहन 10 वेळा म्हणून राहिला. हा, आणि आपण आल्याबरोबर त्याच्या गोष्टी चुपचाप झाल्या ना, बोलणं बंद झालं ना त्याचं. सगळं तात्याचे कारनामे होय, कारण तात्यानं आपल्याला शाळेत पाहिलं ना काय करू राहिलो होतं आपण, तात्याला सगळंच माहित आहे. चुपचापच चालले दोघं जण, काही बोलून नाही राहिले, काही नाही. लागेल तेव्हा इथं टाइमपास करता 1-2 घंटे, हाकाल तर तरी जात नाही. कहून काय झालं, काय म्हणते इंजिनिअरिंग कॉलेज, काय म्हणते आपलं चालू आहे बरोबर. शिका चांगले, इंजिनियर बना. हा, काही ना काहीतरी गावाचं नाव रोशन करा. नाही गावाचं कमीत कमी तुमच्या आईबाबाचं नाव तर रोशन करा. नाही आईबाबाचं तर तुमचं स्वतःचं नाव तर रोशन करा. काही ना काही करा बुवा. इंजिनिअरिंग करू राहिले आता तुम्ही. हे धंदे बंद करणार काय म्हटलं हे. हा, माहित आहे तुम्हाला, मग चुपचाप राहणार. मग पुऱ्या गावात काय ढिंडोरा पिटवा लागते का इथं, का सगळ्याला सांगा लागते आता. माया काय रे बा, मला काय म्हणून राहिल तुम्ही. मी तर बोललोय नाही शब्दानं तुमच्यासोबत. हा, माया काय मला काय म्हणून राहिल तुम्ही, त्याला म्हणा ना जो विचारू राहिला त्याला. माया काय आहे, तुमचं काय आहे, त्याचं काय आहे, सगळं माहित आहे आम्हाला. हा, तुम्ही पाहिलं ना आम्हाला शाळेतनी पाहिलं ना. मग काय होय, माहित आहे तुम्हाला आम्ही शाळेत आहे म्हणून, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही आहे म्हणून. मग त्याला मजा घ्यायला लावू राहिले मोहन दाले. नाही त्याची मजा घे, असं कर तसं कर. मी काय मजा घ्यायला लावू रे. हा, मला काय घेणे नाही तुमचं. तुम्ही शिका नका शिकू, मला थोडी काय करावं लागते. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे ना, मग तुम्हाला माहित आहे ना सगळं का आम्ही शाळेतच आहे म्हणून. हा, सगळं असं माहित आहे तुम्हाला तर पहिलेच मुख्याध्यापक सरनं सांगितलं. आम्ही सगळं ऐकलं ना, बाहेर होतो तर. काही गरज होती का बे खोटं बोलायची आमच्यासोबत. असं जर सांगितलं असतं का 10वीतच आहे आम्ही आणि आमचे विषय राहिले आहे बा, निघणं चालू आहे, तर काय फरक पडला असता. इंजिनिअरिंगले आहे ना, असं आहे तसं आहे. काय काय मोठेपणातच गेले काय. आणि काय रे हा डब्बा आहे का काय होय, एवढा मोठा डब्बा नाही लागते शाळेत. आणि दप्तर रे, दप्तर तर तुमच्यापेक्षा मोठा आहे ते. अरे दोघांचे पुस्तक आणि बुक आहे ना त्याच्यात एका दप्तरात, म्हणून ते तेवढं मोठं पाहिजेच ना. आता इकडे तिकडे घुमणं बंद करा, चांगला अभ्यास करा, 10वीचे राहिलेले विषय काढून घ्या. हा, चांगलं सोडपलं म्हणते तुम्हाला, सगळ्या गावात बोम आहे, चांगलं मारलं म्हणते. आणि मग शाळेत गेले म्हणते तुम्ही, तसे चालले नव्हते तुम्ही. सोपी आहे काय 10वी निघणं. हा, किती मोठे विषय राहते, एवढ्या विषयाचा अभ्यास करणं काय 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 तोंडाचा खेळ आहे का तो. हा, म्हणूनच तुम्ही 4थी पर्यंत शिकले वाटते, त्याच्या बाद शिकले नाही. अरे बाबू, तेव्हा एवढे शिक्षणाला महत्व नव्हते देऊ राहिले लोक, म्हणून शिकलो नाही आम्ही. हा, तरी इंग्लिश येते म्हटलं मला, लिहिता येते वाचता येते, तुमच्यासारखं नाही आहे. हा, काय कामाची गोष्ट आहे का तुमची वाली. चल बरं सोन्या, अभ्यास करायला लागते घरी, पेपर जवळ आले 10वीचे. चल, कठीण आहे यायचं, पास होणं कठीण आहे 10वीत, सगळे विषय निघणं. अरे हे फक्त पेपराला 8-10 दिवस बाकी असल्यावर चालले तर काय होणार आहे पास. हा, काही माहित नाही कोणता अभ्यासक्रम आहे, कसं काय आहे,
का कॉप्याच करण काय कॉप्या करायला दिमाग पाहिजे असते ना. त्याच्या डोक्याला डोकं लागते का कोणाचं? त्याचं डोकं म्हणजे पाहिलं नाही का तुम्ही? हा सायंटिस्टच्या 1-2% कमी आहे म्हटलं. कॉप्याचं विचारू नका. कॉप्या तर ते चांगले चांगले करून टाकतील. कुठं लपून काही याचा भरोसा नाही आहे. कॉप्यात नाही तर मास्टर माइंड माणसं आहे ते. अभ्यास करायचा नका सांगू त्याइले. चला जातो बा मोहन, थोडा टाइम झाला, थोडं येतो म्हटलं रिचार्ज मारून. या बा तुमचं बरं आहे. 6 वाजले का रिचार्ज मारणं, 10 वाजले का रिचार्ज मारणं. रिचार्जवरच जिंदगी चालू आहे तुमची. अरे काही सरपंच बनले तर काही गावासाठी काही करसान काम धंदे का बस? अरे काय निधीच नाही आली तर काय काय खिशातले भरू का मी? हा निधी तर येऊ दे. कुठं लटकली काय माहिती निधी. मग पाय ना गावात कसे धडाधड कामं आणतो तर. अरे काय किती दिवस झाले आता निवडणूक होऊन, तुमची काय निधीच लटकली आहे काय? पहा ना जराशी जाऊन तिकडे. हा कुठं काय काय फसलाय तर आला दे. असं चालन का आता? पुढच्या 5 वर्षात मला उभं राहायचं आहे म्हटलं तुमचे काम पाहून. हा पहिले सांगणार तुम्हाला, मनात आठवण करून द्या लागते तुम्हाला. भुलून जाता तुम्ही, नाही तर बस भुलून जासान. येतो रे मोहन मग. हा येतो म्हटलं, त्यासाठी काही आणू काय? अरे नका पेट जाऊ ना एवढी तात्या. हा इकडे म्हटलं तुम्ही विकास कामाच्या पहिलेच घसरून जासान. इकडे गावात विकास कोण आणन मग? भले काही कमी जास्त झाला तू आहे ना, माझी शीट सांभाळाले. हा चल येतो. काय वाटते मोहन तुले? होयन हे या वर्षी 5 दोघं जण 10वीत. हे 5 झाले बी नाही झाले तरी ते आळे तिकडेच काम करणार आहे. ते काय नोकरी करणार आहे नाही. त्याच्या एकूण काम धंदे काही होत नाही. पाहिलं नाही का तुम्ही? किती वेळ झाला आधी आला नाही म्हटलं. हा गेला कुठं? हा शाळेतून पाहायला का नाही तिकडे? 5 मिनिटं वाट पाहतो त्याची, नाही तर मग गाडी घेऊन पाहिले जातो त्याले. त्या मोहनच्या पांटेल्यावर असन तो. हा अभ्यास करायच्या जीवावर उराला त्याच्यावाल्या. जायचा जीवावर येतेच. अभ्यास कोण करण इथं? हा इथं 11 वाजता बसून गेला तर डायरेक्ट याचंच नाव नाही घेऊन राहिला असं. जाऊन पहा त्या मोहनच्या पांडेल्यावरच असन तो. तर काय बोट्या नाही मोठा का आणून टाकला. पहिले जात नाही आणि जाते तर घरी येत नाही. काय समजून नाही राहिलं. अरे एवढा वेळ झाला, 7 वाजून राहिले, गेले कुठे हे? अरे कुठंच नाही गेले न ते. पांटेल्या पैसे असन गोष्टी करू राहिले. जा जराशी जाऊन पहा. कुठं नाही मोठा नाकी नऊ आणून टाकलं. जात नाही आणि जाते तर घरी येत नाही. काय करावं किती मारावं काही समजून नाही राहिलं. 10वीचं वर्ष आहे, एवढा पास होय म्हणून राहिलं तर होऊन नाही राहिलं. आम्हाला तिथं खोटा बोलते. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, असं आहे तसं आहे. काढतो त्याची इंजिनिअरिंग. जा बरं जरासे राऊंड मारून पहा मोहनच्या पांटेल्या. तिथंच असन ते. कोणी आला का तुमच्या घरी? नाही ना आलेच तर नाही ते आधी घरी. 7 वाजले ना आता. यायला पाहिजे आतापर्यंत. ते त्या मोहनच्या पांटेल्या पैसे असन टाइमपास करू राहिले. जाऊन पहा बरं जरासे. तुम्ही थांबून जा, टिलबेले राहा. मी येतो बा, सायकलनं टांग मारतो एक आणि येतो त्याला पाहून कुठं आहेत ते 2 जण. जा जराशे लवकर जा. कुठं गेले काय गेले माहित तर पडते. हे काधी झोडपे द्या लागते यायले तर. हा सुधरत नाही ना हे 2 जण. म्हणजे पहिले चालले नव्हते आणि आता चालले तर घरी वापस नाही येऊ राहिले. तुम्ही टेन्शन नका घेऊ वहिनी, येतो मी पाहून त्याले. कुठं जाऊ नका तुम्ही डायरेक्ट मोहनच्या पांट्याला पशीच जा. तिथं जायचं 2 जण आणि त्याले सोबतच घेऊन ये जा. तसं सोडजा नका त्याले. हा त्या लायकीचे नाही आहे ते बोट्टे. अधिक झोडपे पाहिजे त्याला एखादा. हा तसे काय सुधरा नाही ते. किती वेळ झाला वाट पाहू राहील त्याची. येऊन नाही राहिले. कुठं गेले काय गेले तर. अरे नाही ना, 50 रुपये लयच कमी होते ना राजा. 50 रुपयात तर फक्त 90 येते राजा. 100 रुपये ठीक आहे ना. 100 रुपयात घाण ठेवतो मी, काय पटत असेल तर. अरे आप्पाजी तुम्हाला 100 म्हणून 500 दिले असते, पण तो मोबाईल फक्त तो सापाचा गेम खेळायच्याच कामाचा आहे ना. नोकिया होय ना तो. काय स्क्रीन टचचा मोबाईल होय काय? तुम्ही स्क्रीन टचचा मोबाईल आणा, तुम्हाला 1000 रुपये बी देतो. पहा तुम्हाला पटत असेल तर पहा, नाही तर मग राहिलं. ते बी त्या मोहनदाना आवाज दिला म्हणून आलो आम्ही, नाही तर आम्हाला काही गरज नाहीये. तो मोबाईल खपत बी नाही आमच्यापाशी. ठेवाले नाही पुरत. 50 रुपये ते मागात पडते तो. साध्या मोबाईलचा जमाना थोडी आता. 100 रुपये देऊन दे ना राजा. कसा आहे माझ्या पावटीचे पैसे होऊन जाते म्हणून म्हणून राहिलो. तुम्ही कोणाला म्हणसान काय 100 रुपयात घाण ठेवायचा म्हणून मोबाईल, तर कोणीच नाही ठेवत त्याले. आम्ही तरी 50 म्हटले, बाकीची तर ठेवतही नाही. सांगा पटकन काय आहे तुमचं, नाही तर मग घरी जातो आम्ही. हा लय वेळ उरायला. अधिक आमच्या घरचे नाही तर मग काही भेटत नाही ते तुम्हाला 50 रुपये बी. सांगणार रे मोहन, सांग ना. 100 रुपये दे ना म्हणा राजा. अरे मी काय म्हणू शकतो, आपल्याला समजत बी नाही त्याच्यातलं. हा ते आपण घाण ठेवायचे धंदे आणि व्याजानं पैसे द्यायचे धंदे हे आपल्या इकडे आहेच नाही डिपार्टमेंट. हे त्या दोघांच सांभाळते. त्या दोघांना म्हणत बसा तुम्ही. काय रे बा काय तर करून घ्या पटकन. बरं दे द्या आणि इकडे. हे घ्या 50 रुपये आणि आणा मोबाईल आणा इकडे. 2 दिवस फक्त. 2 दिवसात जर पैसे वापस नाही दिले तर मोबाईल पच्चमून जाईन तो. हा पचून जाईन तो मोबाईल. ठीक आहे ठीक आहे. अरे सोन्या त्याले बाबा आले रे. किती वेळ झाला तुमची वाट पाहणं चालू आहे घरी. हा तू मायले का त्याच्या किती वेळची वाट पाहू राहिली त्याला माय बाप. तुला अक्कल नाही करे. हा चला लवकर घरी वा म्हटलं. आणि पा घरी आता बाहेर निघाले तर लवकर अभ्यास करायला भेटले पाहिजे. चला लवकर. येतो ना काका तुमच्या मागच येतो. जा तुम्ही. ते मागं नाही पुढं नाही. लवकर म्हणजे लवकर. चला पहिले माझ्या सोबत चला. हे शिकून नाही शिकून काही फायदा नाही आहे. हे शिकले बी तरी हे धंदे हेच करणार आहे. काही नोकऱ्या करते का थोडी काही. नोकऱ्या नाही करत काही. हेच धंदे यायचे. व्याजाने हे ठेवू दे ते ठेवू दे. याच्यात पैसे कमावू दे त्याच्यात पैसे कमावू दे. अरे कायले करते ते नोकऱ्यापेक्षा चांगले कमावू राहिले तर. मग नोकऱ्यापेक्षा चांगले कमावू राहिले. आता जे
सरपंचासाठी निवडणूक झाली ना, त्याच्यात किती मोठा पैसा कमावला ते ना. आणि असे चालूच राहते त्याचे उद्योग धंदे. अरे मास पशी आलता पहिले तो बेवडा, माझ्या डोकं खराब करू आला होता. मोबाईल ठेवायचा आहे गान, मोबाईल ठेवायचा आहे, 100 रुपये दे 100 रुपये दे. नाही म्हटलं मला काही समजत नाही ते, आणि माझ्या काय डोक्याची लागू नको. यायला आवाज दिला नाही ना, 50 रुपयात मोबाईल ठेवला तो. सांगा किती आहे हे हुशार. चांगल्या चांगल्याला बॉटलीत उतरवते ना ते, चांगल्या चांगल्याला उतरवते. अरे 1000ची वस्तू 100 रुपयाला घाण ठेवते ते. असे आहे ते चॅप्टर दोघं जण. कुठून एवढं दिमाग आणते, काय आणते, बरोबर देते ते टू. पाहून घ्या त्याचा 100 रुपयाचा मोबाईल, 100 रुपयाच्या वर मोबाईल आहे म्हटलं तो. 50 रुपयात घाण ठेवला आणि 2 दिवसात नाही दिला तर पच्चंबी आहे म्हणे. सांगा काय म्हणून ते एसडी गाडी ठेवली होती त्याचं काय झालं? 5,000 गेले ते ना, गाडी घेऊन दिली त्याले. मग सांगा बरं, आपण इथं दिवसभर बसलो आहे, आपण नाही पैसे कमावून राहिलो, तेवढे ते दोघं पैसे कमावून राहिले व्याजाच्या धंद्यात. एखादा अंगावर आली म्हणजे समजून त्याले. मग समजून त्याले कसं असते तर. पहिले सगळी हुशारी करून ठेवते न ते येऊ देते का अंगावर गोष्ट. तुम्हाला माहित नाही का कशा आहेत ते दोघं जण. नाही हे गोष्ट बरोबर आहे, चांगल्या चांगल्याला बॉटलीत उतरवते ते, चांगल्या चांगल्याला फसवते. मीच तर किती डाव फसलो त्याच्या ह्याच्यात. मग तरी म्हणून राहिले तुम्ही का फिटन म्हणून त्याच्यात ते. हे नाही फिटन, हे लोकांना फिटून टाकते. कुठे गेलते कुठे तुम्ही दोघांच्या दोघी? हा का वेळ होता याचा? 7:30 वाजले ना. जे गेले सकाळपासून शाळेत नाही सोडून दिलं तुमच्या बाबानं, तेव्हापासून आता उगवले. काय करून करायला होते म्हटलं तुम्ही? थोडंसं काम आलं होतं त्याच्यानं थांबलो होतो. कसा एक फायद्याचा सौदा होता ना. कोणते फायद्याचे सौदे होते सांगतो तुम्हाला. कायचे सौदे करून राहिले होते गुलकंद भाऊजी? यायनं त्या बेवड्याचा 50 रुपयात मोबाईल गाण ठेवला. हे हो जायचे सौदे. तिथं टाइमपास करून राहिले होते. 10वीचं वर्ष आहे, अभ्यास करावं नाही का यायनं? सुधरून जा दोघं जण. तुमच्या दोघाले सांग ना, नाही तर एवढा झोडपीन आता अधिक डबल धरून. झालं ना काका, आता रात गई बात गई. आता अभ्यास करतो ना. आता काय टेन्शन घेता तुम्ही? आता अभ्यास करायला भेटतो. आणि याचं सोन्याचं जेवाचं टेन्शन नका घेऊ. तो माझ घरी जेवते, आता अभ्यास करते, झोपते. जा तुम्ही आता, जा घराकडे जा. अभ्यासच केला पाहिजे. जर त्या आई बाबांनी सांगितलं मला का हे कुठं घुमायला गेले, असं गेले तसं गेले, तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. पहिले सांगू राहिलो तुम्हाला. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. पाहतो कसे अभ्यास नाही करत ते, करतो आम्ही. जा तुम्ही, जा घरी. इथं जेवते तो, इथं झोपते आणि इथं अभ्यास करून घेतो त्याच्यापासून. हातपाय तोंड धुवा आणि अभ्यासाला भेटा पहिले. चला लवकर. पहिले थोडासा आराम करू दे बा. लय थकलो मी आता. दिवसभर शाळेत बसलो होतो. नंतर करतो अभ्यास. तूही आराम कर थोडासा, मग करू अभ्यास आपण. तेच म्हणून राहिलो होतो तुले. अभ्यास काय जिंदगी भरच लागला अभ्यास. त्या विचारानं नाही ते आराम महत्वाचा आहे. आराम केल्यावरच माझ्या डोकं चालते, तसं चालत नाही. तेच ना, जेवढा आराम करसान तेवढं डोकं चालन. नाही तर मग हे जे वाचन आपण हे करत ते डोक्यात नाही घुसन ना आपल्याला. अरे बापरे, इथं काय झोपून राहिले काय? हे बंद करा तुमचे नाटक फालतूचे. अभ्यास करा लवकर. 2-4 दिवस राहिले आता तुमच्या पेपराचे 10वीचे. मस्त झोपले. लवकर 2 मिनिटात उठले तर बरं, नाही तर त्या बापाला बोलावून घेऊन येईन मी. सकाळपासून शाळेत गेलो, थकलो म्हणून थोडासा आराम करू राहिलो. मग करतो ना अभ्यास. बिलकुल नाटक बंद कर त्याले. सकाळी मस्त 10:30 वाजता उठतं, इतक्या वेळपर्यंत झोपतं, तरी आराम करतोस काय? 2 मिनिटात मला पुस्तक दिसलं पाहिजे हाती. स्वयंपाक बनवायच्या अगोदर अर्धा अभ्यास झाला पाहिजे. अरे काय वय रे सोन्या, हे माझं काही डोक्यात नाही बसू राहिले का? मला काही समजून नाही राहिलं. एवढे मोठे पुस्तक आहे, हे पहिलंच पुस्तक नाही समजून राहिलं. पहिल्या पुस्तकातलं पहिलं पानच नाही समजून राहिलं माय. एवढे मोठे पुस्तक कधी पाठवेन रे? माय काय डोक्यात नाही बसू राहिलं हे आपल्या बच्चा खेळ नाही अभ्यास करणं. पायन राजा, इथं एकच पुस्तक वाचणं वाचा आणि एवढे मोठे पुस्तक कधी वाचाव रे बा? अभ्यास करू राहिले का? मग करा करा करा. अभ्यास करा, मग जेवण करायला ये जा अर्धा 1 घंट्यानं. पाहायला दुखू राहिले का चेत्या? उद्या गाडीने जाऊ आपण शाळेत. लय झाला आता. नाही पाहायला दुखू राहिले, पहिले सांगू राहिलो. आणि माझ्या डोक्यातही नाही बसू राहिले हे. उद्या गाडीनं जाणार आपल्याला, त्याच्याशिवाय काही जमन नाही. माय पाहिलं दुखू राहिले. थोडा वेळ थांबू, आता जेवण करू. हे घरचे झोपले का आपण त्यांना होऊन देऊ. आता काय बसायला नाही पुरत अभ्यास करत. आता वेळ लय उरायला. ते 8 वाजले का? कधी जेवण करतं? माझ्या जेवायचा टाइम झाला ना. माझ्या डोकं नाही झालं जेवल्याशिवाय. जेवल्यावर मला पाहिजे झोप. आई झालं का जेवायचं? झालं काय? भातच आहे. बस थांबून जाईल अर्धा घंटा जेवायचं होऊन जाते. तोपर्यंत अभ्यास करा. अरे या सोन्याला भूक लागली म्हणते. 8:30 वाजता जेवण होते म्हणे त्याच्या घरचं. अभ्यास करा, मग जेवण झालं का बोलावतो मी तुम्हाला. तोपर्यंत अभ्यास चालू द्या. उठा रे, उठा ना. 9:30 वाजले, लवकर उठा. 2 मिनिटात उठले पाहिजे. अरे 9:30 वाजले ना. अर्धा घंटा बाकी आहे. 10 वाजले. 10 वाजता उठीन. रातभर अभ्यास केला ना. बघा तुमचे नाटक. माहिती आहे मला किती अभ्यास केला तर. अर्ध्या रात्री उठून पाहिलं मी. मस्त झोपले होते तुम्ही. लवकर उठा 2 मिनिटात आणि शाळेत व्हा लवकर सारखे. हा जाय उठतो जाय. काय करतो रे चेत्या? चालतं का नाही चालत शाळेत? जाच लागन, नाही तर अधिक झोडपे देणार. पेपर आणले का जवळ? काय तू बी चल गाडीने जाऊ ना, लवकर जाणं होते. चल कर मग पटापट तयारी कर जरा. आंघोळ गिंगोळ धुवून घेऊन चालला जाऊ. हे तुमचे जास्तीचे नाटक बंद करा. हे चष्मे काढा. शाळेत चालले तुम्ही. जास्त हुशारपणा नका मारत जाऊ. आणि गाडीनं जायची काय गरज आहे रे? पैदल व्हा ना. आहेच किती दूर? अर्धा किलोमीटर तर नाही आहे. पाय दुखते ना आई रातच्यानं. मग पाय दुखले का अभ्यास नाही होत ना. म्हणून गाडीने चाललो. बाबाचं काम कसं आहे? काल इकडून नेऊन दिलं तिकडून घ्यायला आले नाही.
आम्ही पैदल पैदल आलो. हा मग तुला माहित आहे जरासा टाइम झाला का तुम्ही येता पाहिले म्हणून गाडीने चाललो. मले जर मुख्याध्यापकाचा फोन आला किंवा घरी काही कंप्लेंट आली अशी सोडतीन तुम्हाला. आता लय झालं तुमचं, लय येलू राहिले तुम्ही फालतूचे. आणि हा डब्बा घे लवकर. डब्याची काही गरज नाही आहे. सोयसा लावली आम्ही आमची. डब्बा नाही पाहिजे. तेच त्या आलू वांग्याची भाजी खाऊ खाऊ जीवावर येते माणसाच्या. खिचडी बरी नाही काय आपली सोने. चल येतो आई. हे आठवण आले शाळेतून मग काय लावलं चष्मे लावून आणि गाडी घेऊन. अच्छा असं झालं मग ते नाही. चांगलं झोडपलं धरून यायले. तरी सुधारले नाही म्हटलं पाटील ते. तरी सुधारले नाही. काल त्यानं 50 रुपयात मोबाईल घाण ठेवला. शिक्षणात मन आहेच नाही त्याचं. हे असे धंदे करते ते. अशा धंद्यात नाही त्याले मजा वाटते ना. हा आता चांगले पैसे दिसू राहिले त्याच्यात नाही व्याजाच्या धंद्यात नाही. मग कायले बसते ते शिक्षण शिकत. आणि चॅप्टर तर दुनिया भरायचे आहे तुम्हाला माहित आहे. चांगल्या चांगल्या बाटलीत उतरवते ते. ते काय विचारा लागते काय. हा चांगला पैसा छापला ना त्यानं सरपंचाच्या उमेदवारीत. चांगलं लुटलं ना. आता नाव नाही सांगत मी पण लय जणाले लुटलं. अरे नाव कायले सांगा लागते. जिथं जागतं उदाहरण आहे ना. मलाच म्हणून राहिले ना तुम्ही. तुम्हाला समजलं नाही का मग तात्या. एवढ्या साऱ्या गोष्टी होऊ राहिल्या आणि चॅप्टर आहे म्हणून पोट्टे तुम्ही त्याच्या चंगुलमध्ये फसलेच कसे. अरे काय माहित काय जादू आहे त्याच्यापाशी. असे बोलते ना ते का चांगले चांगले त्याच्या झाशात येऊन जाते. नाही का हो पाटील. नाही रे मोहन. हा हे खरी गोष्ट आहे बा. काय माहित काय काळा जादू आहे त्याच्यापाशी तर. कोणापाशी रे मोहनदा. तात्यापाशी ना. तात्यापाशी आहेच काळा जादू. चांगल्या चांगल्याला कॅप्चर करते ना ते. असं असतं कॅप्चर केलं लोकायले आणि निवडून आले सरपंचपदी. नाही तर निवडून येत होते काय. काळा जादू आहेच त्याच्यापाशी. मला तर डाऊट काय. मला तर पुरा विश्वास आहे त्याच्यावर. भले नाही तुम्हाला म्हणून राहील ते. शायन्या तोंडाच्या हो मायावर ढकलू राहिले का ते. हा तुमच्यापाशी काय काळा जादू आहे म्हणते. कोणाला कॅप्चर करतात कोणाला बॉटलीत उतरवतात. तुमच्या बऱ्याच गोष्टी चालू आहे. आमच्या वशीब कायले काळा जादू आहे आणि पांढरा जादू आहे. साधे सिंपल आहे भाऊ आम्ही. आमचाच लोक फायदा घेते. आम्ही काय एकदम साधे भोळे आहे नाही रे बच्चे ते. साधे सिंपल आहे रे आपण. म्हणून तर आपल्याला कोणी बोलून घेते. हा कोणी आपल्यापासून कामं करून घेते. पाहिला ना तुमचा साधा भोळा चेहरा पाहिला आम्ही. साधा भोळा आणि लपडा सोळा असे काम आहे तुमच्यावाले. पुरे लपडे कामच करून घेता तुम्ही जिथं पाहिलं तिथं. सांगा कायले आले कायले तुम्ही मग पांटेल्यावर आणि चालले कुठं. मोहनदा एक नंबर मसाले पान बनव. जबरदस्त बिलकुल शाळेपर्यंत पुरले पाहिजे ते. एवढं मटेरियल टाक तू. तुम्ही खाता का हो सल्ल्या काका शाहरुख काका. यायले विचार रे. हा तात्याले आणि पाटीलले खाते काय तर. मग नाही पाहिजे काही एकटेच खाल्ले म्हणून पानं. नाही नाही आम्ही नाही खात बाबा पानं. पाहिले तुमचे पानं चारणं तुम्हीच खाते. आम्ही नाही खात रे. बस तुम्हीच खाऊन घ्या ते पानं. आम्हाला नाही पाहिजे. तुम्हाला विचारलंच कोण. तुम्हाला नाही विचारलं पानं खाता का नाही खात तर. आम्ही बंडू काकाला विचारलो का हो बंडू काका खाता काय पान. काही हाव म्हणू नका. यायले म्हटलं तुम्ही का पान खातो म्हणून. का ते माहित आहे का एका पानाचे 10 तुकडे करायला लावते. हा सारखे सुधी आहे का हे. माहित आहे ना मले. त्याचं सगळंच माहित आहे. नाही रे बाबा मी नाही खात पान. तुम्हीच खाऊन घ्या. तेच म्हटलं. नाही तर मग माणसांबा एक एकटे पानं खाल्ले आणि आम्हाला चारले नाही म्हणून म्हटलं. दे मोहनदा चांगले कडक बनव 2. हा चांगले लाव म्हटलं. पट्टी पान वापर जो लोकल पान नको वापरू. आणि मटेरियल तुला तर माहितच आहे आपल्याला कसं लागते तर. मटेरियल जरा जास्त शाळेपर्यंत पुरलं पाहिजे ते. एक काम कर ना 10 रुपयात म्हटलं ते डब्याचे डब्बेच टाकून देतो त्याच्यात 10 रुपयात काय म्हणता. अरे एक नंबर काम होऊन जाईल मग तर. 5 जास्त घे आणि पुरे डब्बे टाकून दे. चल घे. फालतूचे नाटक काय करू नका. जे सगळ्याचे मटेरियल टाकतो तेवढंच मटेरियल येईल. खाना असेल तर खा नाही तर वाले व्हा. कुठं चालले कुठं म्हटलं तुम्ही. चष्मे आणि ते बॅग आणि ते गाडी चालले कुठं म्हटलं एवढे टापटीप. शाळेत चाललो ना हो पाटील. शाळेत नाही जाऊ काय. तिकून नाही गेलो तिकून नाही झुलून. गेलो तिकून नाही झुलून. हे करावं तर करावं काय आम्ही. हा जाऊ का नाही जाऊ. अरे तुम्ही तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते ना. मग आता शाळेत कसे काय चालले. कामाला चालले का शाळेत. हा कामाला चाललो ना. 10वीची परीक्षा नाही आहे का आता. तर आम्ही तिथं आहे सेंटरवर चेकिंग करायला आणि पेपर द्यायला. आहे पाटील सुधारते का ते. उलटेच बोलू राहिले तुमच्यासोबत ते. हाय शाळेतच शिकाले. हा आणि काय म्हणून राहिले का तिथं चेकिंगले आहे. त्याला पहिले इंजिनिअरिंगचं स्पेलिंग विचारा तुम्ही. सांगते काय तर. अरे काहीच नाही येत ना त्याला. चाड चालले तपा नाही हाकलं नाही यायले. हो चपराशी नाही हाकलं नाही रे घेटाहून तर मग म्हणजा कधी चष्मा आणि ते गाडी. हा पाहत सही. का रे चष्मा आणि गाडी तुम्हाला जाऊ देते का आंध्र शाळेच्या. ते जाऊ देते का म्हटलं. वळखीचे जाय आमच्या जाऊ देते ते. घ्या रे तुमचे पानं घ्या. एक नंबर रे मोहनदा. लय लय जबरदस्त पान बनवलं त्या. किती दिवसाबाद खाल्लं रे बा. आता यांनी का मजा शाळेत जायची. आणि आता कसा अभ्यास बी त्या गुलकंद जरा जास्त टाकला ना. हे बरं केलं त्या. पैसे पैसे म्हटलं. अरे देऊन देतो तुला जेव्हा वाटते तेव्हा. काय विषय आहे का लेका. काय आले का मोहनदा तुम्ही. तुला वाटते तेव्हा देऊन देतो पैसे. किती आहे. घेऊन नाही राहिलो मागून राहिलो तुम्हाला. पैसे द्या म्हटलं पानाचे 20 रुपये. देतो ना. गेले का पण याच लागते संध्याकाळी इकडून आपण पान खाले मग देऊन ये. जरा लवकर येते चल पटकन. उशीरला उराला आपल्याला. शाळेत शिकाले चालले का पान खाऊन थुकाले चालले हे. हा पानं हे न ते अशाले तर शाळेत घ्यायला नाही पाहिजे. टीसी द्यायला पाहिजे याच्या हाती आणि हाकलायला पाहिजे. पानं खाऊन चालले न ते. सांगा लागन मला. त्या मुख्याध्यापक सराले सांगा लागन का ह्या दोघांवर लक्ष ठेवा म्हणून. पाना खाऊन येते. हा हाकलून द्या म्हणे न्यायले.
त्याने यायले काढूनच टाकायला पाहिजे होतं शाळेतून. हे काय कामाचे पोट्टे आहे काय? गाडीनं चालले, चष्मा लावून चालले, पानं घेऊन चालले, शाळेत शिकायला चालले हे का धिना मस्त्या करायला चालले? ते मुख्याध्यापकाला फोन करा तुम्ही तात्या आणि चांगले सांगा का ह्या दोघांवर लक्ष ठेवा म्हणा चांगले बारकाईनं. हे काही धडाचे पोट्टे आहे नाही म्हणा हे. हा आणि गाडी घेऊन तर बिलकुल येऊ नका देऊ म्हणा त्याला गेटाच्या अंदर. आज गाडी घेऊन आले, उद्या फोर व्हीलर न जाईन ते मस्त नाटक करू राहिले. शिक्षणाच्या नावावर तर पुरा ढब्बू पैसा आहे, काही येत नाही त्याले याला तर बेल. आणि पा गाडी चष्मा का शिकायला चालले का काय समजून नाही राहिलं मला तर. बापरे, आज तर हातपार करून टाकली गाडी ना आणि चष्मा लावून. येऊ द्या, असं असते गाडी नाही ना सांगतो त्याले मुख्याध्यापक सर पशीच नेतो. हा काय करू राहिले का फालतूच्या इथं? शाळा शिकायला आले का कॉलेज आता? गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग. बे गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून चालू आहे. 12च्या नंतर टाइम झाला, 12:30 वाजून राहिले आता. हा गाडीने येऊ राहिले तरी उशीर करू राहिले. काय होय का म्हटलं नाटक फालतूचे? आणि गाडी घेऊन कसे काय तुम्ही? चला मुख्याध्यापक सर पशी चला पहिले तुम्ही. आणि काय होय चष्मा डोळ्याले गाडी नाही येणं काय होय काय म्हटलं नाटक? इथं जमत नाही असं फालतूचे नाटक. हा एक तर सायकल नाही या नाही तर पैदल या. गाडीनं बिलकुल अंदर जाऊ देणार नाहीये. गाडी इकडेच लावा आणि त्याची जिम्मेदारी माझी राहणार नाहीये. चोरी गेली गाडी काय झालं तर. हा चष्मा आणि ते लवकर काढा, लवकर काढा तो चष्मा. अरे ते कसं राहायचे काका, कसं आहे गाडीनं आलो ना, धुळा बसते ना डोळ्यात म्हणून त्याच्या जनकाने चष्मा लावला. मग धुळा बसला कसं डोळे झोमचे. मग कसं जे हाय बोर्डावर लिहिलं सर काही दिसत नाही त्याच्या जन्म. काय खाऊन काय आले? खाऊन काय आले म्हटलं पानं? अरे बाबा होतं तर लाल लाल दिसू राहिले. पानं खाऊन आले तुम्ही? लवकर लवकर थुकायचे तिकडेच थुका. इकडे शाळेच्या आजूबाजूला थुकायचं नाही. लवकर 2 मिनिटात. आणि गाडी लवकर तिकडे लावा तुमची. 2 मिनिटात झालं पाहिजे, नाही तर लवकर वापस पाठवून तुम्हाला. आणि सारखं वर्गात नंतर जा. पहिले मुख्याध्यापक सरले भेटायला चला लवकर. अरे जाऊ दे ना काका, ते जेवण पचलं नाही बरोबर म्हणून आलो पान खाऊन. ते बी आम्ही नाही खाल्लं, ते आम्हाला जबरदस्ती चारलं म्हणून. नाही तर आम्ही काय येत होतो पान खाऊन, आम्हाला का माहित नाही काय. आणि गाडी लावू द्या ना अंदर, काय फरक पडू राहिला? हा काय म्हटलं 5-10 रुपये देऊन दे. इकडे बाहेर लावता येत ना गाडी, चोरी गिरी गेली तर. पहिले समजायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. काल विचारलं कोण नाही मला तुम्ही? हा सायकल फक्त अलाउड आहे अंदर विद्यार्थ्यांसाठी, बाकी कोणासाठी नाही. इकडेच लावा लागेल तुमची गाडी आणि लवकर व्हा वर्गात 2 मिनिटात. इथं राहू देऊ का काका? कुठे ठेवा मला सांगू नका. चोरी गेली तर माझी गॅरंटी नाही आहे ते, तुला सांगू राहिलो. सायकल जर असली तर अंदर जाऊ देतो, बाकी काहीच नाही. नाटक करू राहिले का? गाडीने येऊन बी उशिरा येऊ राहिले. लवकर व्हा अंदर. सारखे म्हटलं तुम्ही पहिले मुख्याध्यापक सरच्या रूम मध्ये जा आणि नंतर वर्गात जा. जाऊ दे ना काका, काय बसले तुम्ही आता? हा उद्या तुमच्यासाठी घेऊन येईन एक पान आणि तंबाखाची चुन्याची पुडी. काय लोड घेत बसता? काय म्हणून राहिलो? काही टेन्शन घेऊ नका. सारखा आता वर्गात जातो ना, कायले फालतू. जा लवकर वर्गात जा. अरे हटून जा ना त्याच्या बेंचावरून बाबा, आम्हीच तर बसत नाही. मारते बरते बदमाश आहे ते बोटते दोघं बी. त्याच्या काय घरचे बेंच होय काय? हा मारण ते पाहून घेतो त्याला आम्ही नाही भेट त्याले. आम्ही का भेणार यातले दिसू राहिलो काय? जाऊ दे ना बा, खाऊ दे ना मार यायले, त्याच्याशिवाय सुधरत नाही. राहू दे. अरे तुम्हाला म्हणू राहिलो का समोरच्या बेंचवर बसा, त्याच्या बेंचवर बसत नका जात जाऊ. हा त्यानं नाव लिहिलंय म्हटलं डिवायडर ना, करून ठेवलाय सोन्यान चेट्या म्हणून. ह्या जागेवर कोणी बसू नये म्हणून. मग सराले नाव सांगतो त्याचं, असं काही केलं त्यानं. सर येऊ राहिले अंदर. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. शांत राहा रे, एकदम चुपचाप राहा. हजेरी घेतो आता मी.